नमस्कार. आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर. LED टीव्हीवर चक्क सायकल फ्री. पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर? ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज कूलर देऊ. आहे की नाही मस्त ऑफर? सह अरे वा, ही तर खूप भारीच ऑफर आहे. किंमत जास्त असेल मग? नाही, किंमत मोबाईलपेक्षा कमी आणि 1 वर्ष वॉरंटीसह. मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणित करा. पत्ता आदित्य इलेक्ट्रॉनिक्स ढालगाव 9860375116. जिल्ह्यामध्ये भाजपचा रथ रोखण्यासाठी स्थानिक विकास आघाडी, भाजप विरोधी सर्वपक्षीय नेते एकत्र येणार. सांगली जिल्ह्याचे राजकारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. या जिल्ह्याचे राजकारण हा प्रतिष्ठेचा विषय ठरत असून सांगली जिल्ह्यातील भाजपची घोडदौड रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या भाजप विरोधी सर्व पक्ष अशाच होणार असून त्या दृष्टीने स्थानिक विकास आघाडी स्थापन होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तासगावमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात विकास आघाडी करण्याचे आपल्या भाषणात सांगितले होते. तर कवठेमहांकाळमध्ये चक्काजाम आंदोलनामध्ये जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपवर कडाडून टीका केली होती. हे दोन नेते एकत्र येऊन यांच्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सर्व भाजप विरोधी नेत्यांना एकत्र करून स्थानिक विकास आघाडी स्थापन करून लढवण्यासाठी त्यांच्यामध्ये चर्चेच्या बैठका सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तसेच भाजप विरोधी जिल्ह्यातील नेते एकत्र न आल्यास मागील सर्व विसरून एकदिलाने आगामी निवडणुका या विकास आघाडी स्थापन करून लढवण्यात येतील अशी चिन्हे दिसत आहेत. याबाबतचे चित्र लवकरच स्पष्ट होणार असले तरी विकास आघाडी स्थापन झाल्यास स्थानिक भाजप नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांना व्यक्तिगत हेवेदावे विसरून एकदिलाने काम करावे लागेल, अन्यथा आगामी निवडणुकीमध्ये वेगळेच निकालाचे चित्र दिसून येईल. महाराष्ट्रवेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठेमहांकाळ.